वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची सक्ती परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट HSRP अनिवार्य केली आहे. परंतु परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटचे शुल्क सर्वाधिक असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. नागपूर परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट HSRP अनिवार्य केली आहे. परंतु परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटचे शुल्क सर्वाधिक असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. अनेक वाहन चालकांनी या नंबर प्लेटकडे पाठ फिरवली आहे. संतप्त नागपूरकरांच्या भावना बघत जनमंच संघटनेने सरकारकडे एक मागणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात 22 लाखांच्या जवळपास वाहने आहेत. यापैकी केवळ 4,000 वाहनधारकांनीच ही नंबर प्लेट बसवली आहे. परिवहन विभागाने महाराष्ट्रात या नंबर प्लेटसाठी प्रतिवाहन दुचाकीला 450 रुपये, 3 चाकीला 500 रुपये, 4 चाकी वाहनाला 745 रुपये, व्यावसायिक वाहनाला 745 रुपये आणि त्यावर वस्तू व सेवा कर अतिरिक्त असे शुल्क निश्चित केले आहे. गुजरातमध्ये मात्र हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट HSRP साठी दुचाकीला 100 रुपये, 3 चाकीला 200 रुपये, 4 चाकीला 400, व्यावसायिक वाहनाला 408 रुपये आकारले जात असल्याचा जनमंच या सामाजिक संस्थेचा आरोप आहे. जनमंचने अवास्तव दरावर आक्षेप घेत तातडीने दर कमी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान परिवहन खात्याने वाहने चोरी, वाहन अपघात व एखाद्या गुन्ह्याची उकल करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 1 जानेवारी 2025 पासून जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 3 मार्च 2025 पर्यंतची मुदत एप्रिल 2025 पर्यंत वाढवली आहे. नागपूर शहर व पूर्व नागपूर RTO अंतर्गत येणाऱ्या वाहनांसाठी रोजमर्रा सेफ्टी सिस्टम या एजन्सीला तर नागपूर ग्रामीण RTO अंतर्गत येणाऱ्या वाहनांना रिअल मेंजॉन इंडिया ली या एजन्सीला नंबर प्लेट लावण्याचे काम दिले गेले. या एजन्सीने सब एजन्सीकडेही जबाबदारी दिली, परंतु अवास्तव दरामुळे अद्याप नागरिक ही नंबर प्लेट घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासन या नंबर प्लेटच्या दराबाबत नागरिकांना गुजरात आणि गोवा या राज्याच्या धर्तीवर दिलासा देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा चोरट्यांची कमाल. चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी. शहरात केवळ 3,000 नंबर प्लेट. नागपूर शहर आणि पूर्व नागपूर RTO कार्यालयाअंतर्गत आजपर्यंत केवळ 3,000 वाहन चालकांनीच HSRP नंबर प्लेट लावल्या आहेत. ग्रामीणमध्येही 1,000च्या जवळपासच नंबर प्लेट लावण्यात आल्याची माहिती आहे. हेही वाचा. जहाल नक्षलवादी कांताक्का आणि वारलूचे आत्मसमर्पण. 18 लाखांचे होते बक्षीस. जनमंचचे अध्यक्ष काय म्हणतात? गुजरात आणि गोव्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला अत्यल्प दर आणि महाराष्ट्रात मात्र तिप्पट दर योग्य नाही. नागरिकांची लूट होऊ नये म्हणून सर्वत्र कमी दर हवेत, असे मत जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी व्यक्त केले. परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट HSRP अनिवार्य केली आहे. परंतु परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटचे शुल्क सर्वाधिक असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. अनेक वाहन चालकांनी या नंबर प्लेटकडे पाठ फिरवली आहे. संतप्त नागपूरकरांच्या भावना बघत जनमंच संघटनेने सरकारकडे एक मागणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात 22 लाखांच्या जवळपास वाहने आहेत. यापैकी केवळ 4,000 वाहनधारकांनीच ही नंबर प्लेट बसवली आहे. परिवहन विभागाने महाराष्ट्रात या नंबर प्लेटसाठी प्रतिवाहन दुचाकीला 450 रुपये, 3 चाकीला 500 रुपये, 4 चाकी वाहनाला 745 रुपये, व्यावसायिक वाहनाला 745 रुपये आणि त्यावर वस्तू व सेवा कर अतिरिक्त असे शुल्क निश्चित केले आहे. गुजरातमध्ये मात्र हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट HSRP साठी दुचाकीला 100 रुपये, 3 चाकीला 200 रुपये,